IPLवर सट्टा लावणाऱ्या 15 बुकींना भंडाऱ्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। भंडारा पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। विदर्भातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे। पोलिसांनी ताब्यात घेतलेले बुकी नागपूरचे असल्याची माहिती समोर येते। विदर्भातील बुकी रिंकू अग्रवाल याचाही यात समावेश आहे। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात IPLवर सट्टा लावला जात असल्याची माहिती भंडारा पोलीस विभागाला मिळालेली होती। मात्र बुकी वारंवार ठिकाणं बदलत होती, त्यामुळे त्यांना पकडण्यात अडचणी येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। रविवारी रात्री भंडाराच्या जवाहरनगर आणि सीताराम सिटी या ठिकाणी एकाच वेळेला धाड टाकून 15 बुकींना पोलिसांनी पकडलं। जवाहरनगरमध्ये एका दुमजली घरामध्ये 6 लोकांना पकडलं। सीताराम सिटीमधून 9 लोकांना ताब्यात घेण्यात आलंय आणि त्यांच्याकडून 2 कार, 205 मोबाईल, 6 लॅपटॉप, 5 LED टीव्ही, 10 कम्प्युटर्स, 1 प्रिंटर, 6 साऊंड रेकॉर्डर आणि वायफाय राउटर असा एकूण 29 लाखांचा मुद्देमाल यावेळेला जप्त करण्यात आलाय। प्रवीण तांडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। प्रवीण, आता या बुकिंग संदर्भात आणखीन काय माहिती मिळतेय? पोलिसांची कारवाई कुठपर्यंत पोहोचली? नक्कीच IPLवर सट्टा लावण्याचा प्रकार नेहमी सुरू असतो, पण विदर्भामध्ये ज्या IPLच्या मॅचेस होतात त्या विदर्भामध्ये सर्वात मोठी कारवाई भंडारा जिल्ह्यामध्ये काल करण्यात आली। एसपीनी 2 टीम LCBच्या 2 टीम तयार करून ही कारवाई केलेली आहे। काही दिवसापासून भंडाऱ्यामध्ये हालचाली सुरू होत्या की भंडाऱ्यामध्ये IPL संदर्भात सट्टा खेळला जातो, पण नेमकं ते बुकीज एका ठिकाणावर सट्टा न खेळता वारंवार आपली जागा बदलवत होते, त्यामुळे पोलिसांना कुठेतरी अडथळा निर्माण होत होता। पण पोलिसांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवून काल 2 टीम तयार करून जवाहरनगर आणि भंडारा इथं धाड घालून 15 लोकांना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून 29 लाखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे। वृषाली, धन्यवाद प्रवीण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।